अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत पोहोचला। अनेक भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान। विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। राज्याच्या काही भागात जोरदार सरी पडत आहे, तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसतो। मान्सूनने आज प्रगती केली नाही, पण मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्यानं पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे। तर राज्यातील अनेक भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे। मान्सूनने काल राज्यातील काही भागात प्रवेश केला होता। मान्सून अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत पोहोचला आहे। मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे, तर तेलंगणाचा संपूर्ण भागही व्यापला। तसंच छत्तीसगडच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचला आहे। तर प्रगती नसल्याने मान्सूनची सीमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, विजापूर, सुकमा, मलकानगिरी आणि विजयनगरम या भागात होती। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाजही हवामान विभागाने दिला। मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धामध्ये पाऊस नाही। नागपूरमध्ये तुरळक, अमरावती आणि यवतमाळमध्ये थोडा पाऊस। अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये पाऊस झाला। मागील 24 तासातील तापमान बघूयात। नागपूर 38 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 38 डिग्री सेल्सिअस, वर्धा 36 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 31 डिग्री सेल्सिअस, गोंदिया 39 डिग्री सेल्सिअस, भंडारा 36 डिग्री सेल्सिअस, अमरावती 33 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 32 डिग्री सेल्सिअस, अकोला 33 डिग्री सेल्सिअस, वाशिम 34 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 31 डिग्री सेल्सिअस। भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस 16 जून पर्यंत भंडारा जिल्ह्यात ढगाळ हलका पाऊस, मेघगर्जना, वादळ येण्याची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वीज, मेघगर्जना, वादळ, मध्यम पाऊस, तर गडचिरोली जिल्ह्यात वीज, मेघगर्जना, वादळ वारा, हलका ते मध्यम पाऊस। गोंदियामध्ये वीज, मेघगर्जना, वादळ वारा, हलका पाऊस, तर नागपूर वादळ, वीज, हलका पाऊस आणि तापमान 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहील। भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात म्हणजेच 12 ते 16 जून दरम्यान आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। 12 ते 13 जून दरम्यान कडकडता मेघगर्जना, वादळ वारा आणि हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 12 ते 13 जून दरम्यान विजांच्या कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। 15 ते 16 जून दरम्यान तुरळक, वादळ वारा आणि मेघगर्जना तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13 जून रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। तसंच 14 ते 16 जून दरम्यान तुरळक आणि 2 ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। 16 जून पर्यंत आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 41 अंश पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये वादळ वारा, विजांच्या कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता आहे। तर 16 जून पर्यंत आकाश आंशिक ढगाळ राहून तापमान 42 अंश ते 42.9 अंश पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शनिवारी, रविवारी आणि सोमवार पर्यंत विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला। तसंच राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला। आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार। नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।